Hello student, problem number 19. Here, the acceleration of particle performing SHM. काय दिले आपला acceleration दिले किती 12 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. कुठं दिलंय? at distance 3 सेंटीमीटर from the mean position. म्हणजेच x is equal to 3 सेंटीमीटर अंतरावरती म्हणजे या पॉइंटला ऍक्सलरेशन दिलंय 12 सेंटीमीटर पर सेकंड. तर काय करायचं सांगितलंय? पिरियड काढायचं सांगितलं. मग ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? तर ऍक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मी मॅग्निट्यूड घेतो. ऍक्सलरेशन 12 ओमेगा स्क्वेअर एक्स किती 3 3 चौक 12 that is 4 omega square taking the square root. Omega is equal to 2. Then omega is equal to 2 pi divided by t. 2 cancel. t तिकडे गेला तर t is equal to किती pi means t is equal to 3.14 second. That is the period. म्हणून आन्सर आहे 3.14 second. Right? पुढचा प्रॉब्लेम पाहू आपण. प्रॉब्लेम नंबर 20. A particle of mass किती 10 ग्रॅम describing SHM along straight line. The period is 2 seconds and amplitude is किती 10 सेंटीमीटर दिले. amplitude किती 10 सेंटीमीटर. आणि काय विचारलंय? कायनेटिक एनर्जी विचारली. कुठली? 5 सेंटीमीटर अंतरावरची. फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे मीन पोझिशन. आता कायनेटिक एनर्जी म्हणलं तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर इनसाइड द ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असते. x दिलाय तुम्हाला, पिरियड वरून ओमेगा काढता येईल, m बी दिलाय, अँप्लिट्यूड बी दिलाय आणि मग या ठिकाणी आन्सर CGS मध्ये. त्यामुळे हे सर्व फिजिकल क्वांटिटी CGS मध्ये ठेवा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर. ओमेगा दिला नाही, पिरियड आहे. ओमेगा बरोबर 2 पाय डिवाइड बाय कैपिटल T. देयर इज 4 पाय स्क्वेअर डिवाइड बाय T स्क्वेअर इनसाइड द ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. मी या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर साठी हे ओमेगा स्क्वेअर आहे. ओमेगा बरोबर 2 पाय डिवाइड बाय कैपिटल T ठेवली. 1/2 मास किती 10 ग्रॅम 4 पाय स्क्वेअर. पिरियड किती दिलाय? देयर इज 2 चा स्क्वेअर देयर इज 4. amplitude किती 10 चा स्क्वेअर that is 100 and x किती 5 सेंटीमीटर 25 5 चा वर्ग. सो 4 ला 4 कॅन्सल 2 पंचे 10 that is 5 pi square. 100 minus 25 that is 75. so 5 into 5 25 remaining 2 5 into 7 35 plus 2 375 pi square अर्ग. आंसर आहे बघायचं 375 pi square. that is the answer अर्ग. that is the answer C. प्रॉब्लेम नंबर 21. काय म्हणते? टोटल एनर्जी ऑफ द बॉडी इज. ही टोटल एनर्जी दिली किती कॅपिटल E. देन कायनेटिक एनर्जी when the displacement is. काय विचारलं तुम्हाला? कायनेटिक एनर्जी विचारली. कधी? डिस्प्लेसमेंट इज हाफ ऑफ एम्प्लिट्यूड. x इज इक्वल टू a/2 असताना कायनेटिक एनर्जी विचारली. ओके. मग टोटल एनर्जी म्हणजे काय? टोटल एनर्जी इज 1/2 k a स्क्वेअर. 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. मी m ओमेगा स्क्वेअर k घेतला तर इज द फोर्स कॉन्स्टंट. ही काय झाली? टोटल एनर्जी. ती किती दिली? E. आणि कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. x ची किंमत ठेवू आपण 1/2 k a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. ओके. 4 एक 4 4 वजा 1 3 3/4 a स्क्वेअर 1/2 k 3/4 a स्क्वेअर. बट 3/4 राहिलं काय?
1 by 2 k a square and it is nothing but e. So answer 3 by 4 e. That is the 3 by 4 e. That is the answer. Answer number C. Then next 22. A body executing simple harmonic motion has maximum acceleration equal to 24 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ ए मॅक्स किती दिला 24 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती दिली मॅक्सिमम किती दिली 16 मीटर पर सेकंड. Vm इज इक्वल टू 16 मीटर पर सेकंड आणि अँप्लिट्यूड विचारले. मी तुम्हाला सांगितलं होतं अँप्लिट्यूड काढायचं असेल तर ओमेगा कॅन्सल झाला पाहिजे. एम काय असतो ए ओमेगा स्क्वेअर. Vm काय असतो ए ओमेगा. मग जर याचं डिवाइड केलं तर अँप्लिट्यूड गायब होऊन जाईल ओमेगा राहील. तो पिरियड काढण्यासाठी होता. मग आपल्याला जर ओमेगा कॅन्सल करायचं असेल तर याचा स्क्वेअर करावं लागेल. म्हणून Vm चा स्क्वेअर म्हणजे काय ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बरोबर डिवाइडेड बाय एम. डिवाइडेड बाय एम काय ए ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर कॅन्सल केली देईल आणि म्हणून अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला मिळतो Vm स्क्वेअर डिवाइडेड बाय एम. Vm किती 16 मी दोनदा लिहितो 16 into 16 स्क्वेअर that is 24. सो 4 ने भाग जाईल 4 सक 24 4 चौक 16 into 16. ओके 4 into 2 8 16 2 3 6 2 ने भाग दिला 8 चौक 32 डिवाइडेड बाय 3. 8 चौक 32 डिवाइड बाय 3 आंसर ए. या ठिकाणी आंसर नंबर. ओके नेक्स्ट 22 डबल आलाय दर इज आंसर आता सोडला. 23 नंबर द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑसिलेटिंग पार्टिकल व्हॅरीज विथ द टाइम अकॉर्डिंग टू द इक्वेशन y इन अ सेंटीमीटर. काय म्हणतो तो सेंटीमीटर मध्ये दिली आणि काय काढायचं सांगितलं मॅक्सिमम ऍक्सेलरेशन. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्यावेळेस डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन असतील त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नंतर पूर्ण ब्रॅकेटमध्ये गेलं पाहिजे तर कंपॅरिझन करता येईल. त्यामुळे ब्रॅकेटच्या बाहेर असेल तर आत मल्टिप्लाय करा. मग या ठिकाणी हे जे इक्वेशन दिले हा पार्ट ब्रॅकेटमध्ये पाठवला y इज इक्वल टू साइन ऑफ पाय बाय 2 आत गेला तर काय राहील पाय बाय 2 आत गेला बेदोने 4 पाय बाय 4 t प्लस बेत्रिक 6 आणि पाय का पाय बाय 6. आणि काय विचारलं तुम्हाला मॅक्सिमम ऍक्सेलरेशन विचारलं. मग मला सांगा अँप्लिट्यूड किती तर 1 काय नाही म्हणजे 1 आणि ओमेगा किती तर पाय बाय 4 ओमेगा t प्लस अल्फा असते. मग व्हॉट इज द एम. एम इज इक्वल टू मॅक्सिमम ऍक्सेलरेशन इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर. ए किती 1 ओमेगा किती पाय बाय 4. सो त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू पाय स्क्वेअर डिवाइड बाय 16 9.86 किंवा 7 डिवाइड बाय 16. कोणती संख्या मोठी आहे डिनॉमिनेटरची न्यूमरेटर आहे 9.86. याचा अर्थ येणारा भागाकार हा लेस दॅन 1 असेल. मग पर्याय पाहिजे हा ग्रेटर दॅन 1 आहे ग्रेटर दॅन 1 आहे ग्रेटर दॅन लेस दॅन 1 दॅट द आन्सर. याचा अर्थ याचा भागाकार किती येणार 0.62. याचा अर्थ याचा भागाकार किती सॉल्व करत बसलो का नाही मी कंपॅरिझन केली. मला ही न्यूमरेटरची संख्या लहान आहे डिनॉमिनेटर मोठा आहे याचा अर्थ येणारा डिव्हिजन ही लेस दॅन 1 असेल. मग मी अगोदर पाहिलं की लेस दॅन 1 जर 2 आन्सर असते तर मला या ठिकाणी अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करावं लागले असते. पण या ठिकाणी लेस दॅन 1 एकच आन्सर आहे त्यामुळे आन्सर फिक्स होऊन गेलं. ओके देन नेक्स्ट 24 काय म्हणतो तो पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM at distances from the mean position. Then potential energy displacement ची रिलेशन पुन्हा that potential energy is equal to काय असते 1/2 k a square.
मग मला सांगा हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. हे जर कॉन्स्टंट असेल तर पोटेन्शियल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय x स्क्वेअर, आणि म्हणून हे आन्सर आहे प्रोपोर्शनल टू म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असते, म्हणून आन्सर सी. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 25, द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी कशी म्हणतो इक्वल, आणि कधी इक्वल असेल ते डिस्प्लेसमेंट विचारले. मग मला सांगा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी घ्यायचं, इक्वल म्हणतो. मग कधी इक्वल असेल, जर काढायचं असेल तर 1/2 k इनसाइड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर किंवा y स्क्वेअर काही घेतलं तरी चालतं. 1/2 काय असते k x स्क्वेअर, बरोबर. काय कॅन्सल होईल रे, हे आणि 1/2 k कॅन्सल होईल. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर, हा x स्क्वेअर तिकडे गेला, a स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. सो x square is equal to a square divided by 2 taking the square root a by root 2. मग या ठिकाणी आन्सर पाहिजे a by root 2, या ठिकाणी a by root 2. नेक्स्ट प्रॉब्लेम 26 नंबर. या ठिकाणी पहा phase of particle executing SHM is pi/2 when it has particle performing linear SHM. याचा फेज म्हणजे ओमेगा टी प्लस अल्फा, हा फेज आहे. हा फेज किती दिला, pi/2. याचा अर्थ तुम्ही कुठं असता, पॉझिटिव्ह एक्सट्रीम. कुठं असता, पॉझिटिव्ह एक्सट्रीम. मग पॉझिटिव्ह एक्सट्रीमला जर असताल तर काय असतंय रे, पॉझिटिव्ह एक्सट्रीमला असताल तर मॅक्सिमम ऍक्सेलरेशन असते, a max असतो, बरोबर. आणि दुसरं काय असतं, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असतं. डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, बरोबर. टोटल एनर्जी, मॅक्सिमम एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी. ही टोटल एनर्जी तर कुठेही मॅक्सिममच असते ना. त्यामुळं प्रश्न आला, मला सांगा एक्स्ट्रीमला मॅक्सिमम व्हेलॉसिटी नसते, ऍक्सेलरेशन असते मॅक्सिमम, आणि मॅक्सिमम एनर्जीचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही पॉइंटला मॅक्सिमम एनर्जी असते, त्यामुळे हेही आन्सर नाही. मॅक्सिमम ऍक्सेलरेशन, आता माझ्याकडे इथे प्रिंट झालं नाही, तुम्हाला जे पीडीएफ पाठवली त्यामध्ये डी दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम. आणि या ठिकाणी आन्सर किती तर 2 आहे, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम किंवा पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. हे मॅक्सिमम ऍक्सेलरेशन अँड डी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम. Displacement is maximum, right? Then 27 number. A displacement of particle moving in a SHM at any instant is. कोणत्याही टाइम t ला डिस्प्लेसमेंट किती दिलंय, y is equal to along x असेल तर x असते, along y ऑसिलेट होत असेल a sin ओमेगा t. कुठून स्टार्ट झालं, इथं फेज किती ओमेगा टी, याचा अर्थ स्टार्ट फ्रॉम इन पोझिशन. द ऍक्सेलरेशन आफ्टर टाइम t/4. समजा या ठिकाणी हा ऑसिलेट y च्या दिशेतून स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, दोन्ही उत्तर काढतात, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम. मला सांगा टोटल ऑसिलेशनला टाइम किती लागतो, कॅपिटल टी. एका मोमेंटला किती, t/4. तो काय म्हणतोय, t/4 ला ऍक्सेलरेशन काय असेल. मग तुम्ही इथून जर स्टार्ट झाला तर t/4 ला कुठे पोहोचला, t = t/4 ला एक्स्ट्रीमला. जर तुम्ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला t/4 मध्ये पोहोचत असाल तर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, -ω² x असते. x किती, -ω² इंटू प्लस e, आणि मग प्लस इंटू मायनस, -a⍵². काय म्हणलं मी, प्लस इंटू मायनस, दॅट द मायनस -a⍵², आणि म्हणून आन्सर आहे तुमचं -a⍵². किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही ऍक्सेलरेशन मॅक्सिमम कसं काढू शकता, इथं चिन्ह दिले असतील तर विथ साइन कन्व्हेन्शन मॅक्सिमम ऍक्सेलरेशन काढायचं असेल, अँप्लिट्यूड किती आहे a, आणि
अँगुलर व्हेलॉसिटी किती ओमेगा, मग ए मॅक्स किती असतं, ए मॅक्स ए इज इक्वल टू काय मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, तर ए मॅक्स इज इक्वल टू टी बाय 4 ला कुठं जातात मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ए दर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आणि तिसरी मेथड आहे, याचा तुम्ही काय करा, y किती येतो ते काढून घ्या, x म्हणजेच y, मॅक्सिमम ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर y समजा. मग y किती रे, अल्टरनेटिव्ह सांगायला लागलो और मध्ये परत, y कधीचा काढायचा t बाय 4 चा, मग या ठिकाणी y इज इक्वल टू a sin ऑफ ओमेगा किती 2 पाय डिवाइड बाय t आणि इनटू t किती t बाय 4, बरोबर ना. t ला t कॅन्सल, बे दोने 4, पाय बाय 2 म्हणजे 90, a into 1 दॅट इज द e. या a ची किंमत इथं ठेवली तर ऍक्सेलरेशन मिळतं a max दॅट इज द मायनस ओमेगा स्क्वेअर a मीन्स मायनस a ओमेगा स्क्वेअर. आन्सर तेच, कळलं. म्हणजे 2-3 प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता, तुम्हाला कन्सेप्ट कसा क्लिअर झाला थिअरीचा त्याच्यावरती डिपेंड आहे, राईट. देन नेक्स्ट प्रॉब्लेम 28 नंबर theoretical है, particle of mass m hanging vertically by ideal spring. समजा ही स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगला मी मास अटॅच केले स्मॉल m, आणि या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती दिला तुम्हाला k, बरोबर ना. इफ द मास इज मेड ऑसिलेट वर्टिकली द टोटल एनर्जी इज. यानंतर मी या मासला खाली ओढलं आणि सोडून दिलं तर ऑसिलेट होत असेल, ऑसिलेट होताना त्याची काय विचारली त्याने, टोटल एनर्जी विचारली. आता ही टोटल एनर्जी कुठं मॅक्झिमम असेल, टोटल एनर्जी कुठेही मॅक्झिमम असते, ती मीनला मॅक्झिमम आहे, एक्स्ट्रीमला मॅक्झिमम आहे आणि ऍट एनी पोझिशन मॅक्झिमम. मग हे पर्याय काय म्हणतो, मॅक्झिमम ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. मग फक्त पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम किंवा एक्स्ट्रीमला मॅक्झिमम नाही, हेही आन्सर आहे. मॅक्झिमम ऍट मीन पोझिशन हेही आन्सर आहे. मिनिमम ऍट मीन पोझिशन या ठिकाणी काय म्हणतात ते, टोटल एनर्जी इज, हा पर्याय त्याच्याकडून एनी पोझिशन पाहिजे होता, मॅक्झिमम ऍट एनी पोझिशन, मॅक्झिमम ऍट एनी पोझिशन. ओके. आणि तसं नसेल तर आन्सर 2, याच्यात पर्याय येणार नाही. मॅक्झिमम ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, मॅक्झिमम ऍट मीन पोझिशन, हा पर्याय या ठिकाणी जर मी बदलला, हा पर्याय त्याने चुकीच टाकला, त्याला जर सेम ऍट ऑल पोझिशन असं म्हणायचं असेल तर इथं काय म्हणावं लागेल, मॅक्झिमम ऍट एनी पोझिशन. हा पर्याय तुम्हाला सी घ्यावा. मग मला सांगा ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे, सी करेक्ट आहे, याचा आन्सर काय, डी, ऑल आर द करेक्ट किंवा सेम ऍट ऑल पोझिशन. सर्वात महत्वाचं, बाकी काही नाही पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, हेही पर्याय ऍक्सेप्ट केले तर मॅक्झिमम ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, मॅक्झिमम ऍट मीन पोझिशन, मिनिमम ऍट मीन पोझिशन, म्हणजे टोटल एनर्जी व्हॅल्यू होती का, नाही होत. कशी असते, ऍट ऑल पोझिशन ती कशी असते, सेम. म्हणून डायरेक्ट तुम्ही उत्तर मिळतं, दॅट द सेम ऍट ऑल पोझिशन. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 29. हे काय दिलंय, ए काय ऍक्सेलरेशन आहे, ए फॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस बी एक्स दिलाय. जनरल फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मग बी कोणाचं काम करतोय, कंपॅरिझन जर केलं तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू बी. तुम्हाला पिरियड विचारलाय म्हणून ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ बी, सो टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. जनरल फॉर्म्युला 2 पाय डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ बी, आणि मग आन्सर 2 पाय डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ बी. ओके. अँड लास्ट प्रॉब्लेम आजच्या सेशन मधला, इक्वेशन ऑफ मोशन इधर d2y, आपण d2x घेतलं, आपण थिअरी मध्ये काय घेतलं, अलॉंग x, म्हणून d2x by dt स्क्वेअर. d2y
बाय dt स्क्वेअर प्लस ky इज इक्वल टू 0. इक्वेशन आठवतं का? अलॉंग x आपण लिहिलेलं d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. किंवा k बाय m काय मिळतं इथं? k बाय m इंटू x डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिस्टम. मग मी या ठिकाणी लिहितो d2y बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर y इज इक्वल टू 0. याचा अर्थ ओमेगा स्क्वेअर ची किंमत किती? k कंपॅरिझन केली तर, आणि मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ k. आणि काय विचारलंय? पिरियड विचारला, तर t इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. So t is equal to 2 pi divided by square root of k. Answer आएगा 2 pi divided by square root of k. It is the answer. Okay? समझ लें? Okay, we can stop here.